आज खूप साऱ्या लोकांचे कॉल आले. त्यामध्ये काही मला त्रास देण्यासाठी सुद्धा होते आणि काही मला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा होते. तर जे त्रास देण्यासाठी फोन मला करत होते, थोडा मनस्ताप झाला मला खरं त्यावेळेला. परंतु त्यामध्ये जे 3-4 लोकांचे 4 मला कॉल आलेत आणि ते फार विचारवंत लोकांचे होते. त्यांच्या भाषेहून, त्यांच्या बोलण्याहून कळत होतं की हे जाणकार लोक आहेत आणि कौतुकाबरोबरच त्यांनी मला काही मार्गदर्शनही केले. तर फार छान वाटलं आज की अरे चला, समाजामध्ये माझ्या कामाची दखल घेणारे असेही माणसं आहेत. सर्वसामान्य तर होतेच, परंतु जे समाजाच्या या चळवळीमध्ये अगदी त्यांचा खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्यांच्या जी काही लेखणी आहे त्या लेखणीतनं ज्या वेळेला भल्या भल्यांना घाम फुटतो त्या लेखणीने, तर अशा काही दिग्गजांनी ज्या वेळेला कॉल केला ना त्यावेळेला फार बरं वाटतं. आणि फार कौतुक केलं माझं त्यांनी की तुमचं काम खरं तर सॅल्यूट आहे तुम्हाला, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण सोपं नाही. जो लढा तुम्ही उभारला होता त्यावेळेला आम्ही सुद्धा घाबरलो होतो की काय वेडेपणा आहे या बाईचा. तिची भूमिका बरोबरच आहे हे आम्हाला माहिती होतं. तुम्ही जे मुद्दे मांडत होते, तुम्ही जी भूमिका मांडत होत्या, तुम्ही जे बोलत होत्या त्यातला एकही शब्द खराब नव्हता किंवा चुकीचा नव्हता. अजिबात नाही. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असंही नव्हतं. तर त्याला काहीतरी अगदी विचारांची झालर होती. त्याला सगळ्या गोष्टींचं तुम्ही अभ्यास करून त्याचं मांडणी तुम्ही करत होत्या. परंतु जो समाज अगदी करोडोच्या संख्येने एक समूह झालेला होता आणि इकडं माहिती आहे, म्हणजे ज्या लोकांना माहिती होतं की हा चुकीचा आहे तेही घाबरून त्याच्यासोबत होते. त्यांना कळत होतं हे चुकीचं आहे, हे कुठेतरी समाजाला घातक आहे किंवा समाजाची दिशाभूल करण्यासाठी हे चालू केलेलं आहे हे त्यांना कळत होतं. तरी सुद्धा ती लोक जोडलेली होती. का तर नाही, आम्ही जर विरोधात गेलो तर ही लोक आमच्यावर वार करतील, हे शाब्दिकही वार करतील, हे घरात येऊन आम्हाला हाणतील, आम्हाला गावात राहणं मुश्किल करतील. म्हणून ती लोक विरोधात जात नव्हती. त्यांना ज्या वेळेला फोन जात होते ना की यायचं, इथं रॅली आहे, इथं सभा आहे, ते बिचारे निमूटपणे गाडीत जाऊन बसायचे आणि त्या ठिकाणी जात होते. परंतु एवढा मोठा समूह असताना तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या आणि ज्या वेळेला विरोधात उभ्या होत्या त्यावेळेला एकट्याच होत्या. करोडोच्या संख्येने तुम्हाला शिव्या येत होत्या, ट्रोलिंग होत होतं, गलिच्छ भाषेत तुम्हाला बोलल्या जात होतं, परंतु तुम्ही माघार घेतली नाही की मला बोलतायत, मला त्रास देत आहेत म्हणून मला आता हे थांबवायचं नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीची तमा बाळगली नाही आणि खरं तर या गोष्टीसाठी तुम्हाला सल्यूट आहे. फार बरं वाटलं, अगदी छाती गर्वाने फुगली की हो, मला 100 लोकांनी जरी शिव्या दिल्यात ना त्यातल्या 4 विचारवंतांनी, जे 100 असतात ना त्यांच्या विचारांना कुणीच विचारात घेत नाहीये किंवा त्यांना कुठलीही ओळख नाहीये. ती जी शिव्या देणारी आहेत ना ती फक्त अशीच आहे की त्यांना ओळखच नाहीये. त्यांना ते आपला ओढून ताणून नाही का प्रयत्न करतात की माझ्याकडे बघा, अरे माझ्याकडे बघा, कुठेतरी माझ्या नावाने बोंबलायचं म्हणजे 4 लोक त्यांच्या खाली जातील आणि कमेंट करतील, माझं नाव घ्यायचं म्हणजे कुठेतरी त्यांचे व्ह्यूज वाढतील, असं एकंदरीत त्यांचं ते चालू आहे. परंतु तुम्ही जे कार्य हाती घेतलं आणि जो लढा तुम्ही उभारलाय त्याचं खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि फार अगदी गर्वाने छाती फुगली माझी की हो, ज्या वेळेला यांच्या लेखणीतनं हे समोरच्यावर वार करतात ना त्यावेळेला भल्या भल्यांना घाम फुटतो. आणि तीच लोक आज जर माझं कौतुक करतायत ना, फार बरं वाटलं मला की आम्ही आहोत एवढं लक्षात ठेवा. काही गोष्टींनी आमचे हात बांधलेत, परंतु आता आमचेही डोळे उघडलेत. आणि खूप म्हणजे 4ही लोकांनी मला, म्हणजे 4ही भावांनी मला फार आधार देण्याचं काम केलं म्हणायला हरकत नाहीये. की बरेच ट्रोलिंगचेही कॉल मला आज आले, खच्चीकरण करण्यासाठी शिव्या आत्ता अगदी अर्ध्या तासापूर्वी सुद्धा एकाचा कॉल आला की तो पिलेला होता, मला जाणवत होतं, आणि त्याने 2-4 जणांना लाईनवर घेतलेलं होतं. मी त्याला एकाच शब्दात बोलले की कुणाकुणाला घेतलं रे बाबा लाईनवर, आणि आता किती वाजलेत, म्हणजे तुम्ही 10 वाजता परत स्त्रीला फोन करता, ही कुठली विचारश्रेणी तुमची. आणि मी फोन कट केला, त्याचं मी काहीच ऐकलं नाही. फक्त त्याला किती वाजले विचारलं तर तो म्हटला पावणे, म्हणजे त्याने काहीतरी 10 वाजून 45 मिनिटं झाले असं सांगितलं मला. सॉरी
9:45 झाले असं त्याने मला सांगितलं होतं. म्हणजे ही यांची पद्धत आणि हे यांचे विचार आहेत. सो हरकत नाहीये. त्यातल्या एकाने मला असंही सांगितलं की तुला 3-4 दिवसापासून जो कोण व्यक्ती त्रास देतोय तुला कळतंय का ताई? त्या व्यक्तीने तर मला असं सांगितलं की मी तर त्याचं एवढं कौतुक करत असतो, ज्या वेळेला मुद्दामून करत असतो त्याला फार बरं वाटतं म्हटले त्याचं कौतुक केलेलं. तो म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये शेण भरलेला माणूस. शेणही म्हणता येणार नाही, शेणाने पण आहे ना काहीतरी अक्कल येईन त्याला. पण त्याच्या डोक्यामध्ये कोणतं शेण भरलेलं? म्हशीचं शेण भरलेलं. कळलं ना? हा. तर ते त्याच्या डोक्यामध्ये म्हशीचं शेण भरलेलं. त्याला अक्कल नावाचा शब्दच नाहीये. तो काय करतो? त्याचे व्ह्यूज, त्याचे लाईक, त्याला कमेंट कमी पडल्यात ना की तो शोधत असतो. आता कोण 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 कोणाला ट्रोल करू? मग स्नेहाताई गावकर असतील, रुपेश मांजरेकर असतील, मी असेल, दिलीप दादा जे आता हयात नाही, असा तो अशा लोकांना धरत असतो की यांच्यामुळं माझी कुठेतरी मग आता यांच्या विरोधात बोललं की मग कुठेतरी जे जरांग्याच्या मागचे लोक आहेत ते मला डोक्यावर उचलून घेतील, ते माझं कौतुक करतील, ते मला मिरवतील, असं एक त्याचं एकंदरीत असतं. तर त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तुम्ही का त्याला मोठं करताय ताई त्याचं नाव घेऊन? हे तुम्हीच लोकांना सांगत असताना की तुम्ही मागच्या वेळेस काय केलं? ज्या वेळेला तुमचा खोटा नवरा उभा केला त्याने, तरी पण तुम्ही त्याच्या विरोधात बोलल्या नाही. किती संयमाने काम घेतलं तुम्ही. म्हणजे त्याचा डाव जो होता तो तुम्ही हाणून पाडला. आणि आता यावेळेस तुम्ही का तुमचं असं केलंय? तर फार म्हणजे मनस्ताप झाला होता हो की आपण ज्या माणसाच्या नावाने थुकतही नाही. मुळात मध्ये तुम्हाला खरं सांगू का, माझी लढाई ही माणसासोबत नाही हो. माझं वैर हे कुठल्याही माणसासोबत नाही, अगदी जरांगी सोबत पण नाहीये, परंतु त्याच्या विचारांशी माझं वैर आहे. त्याच्या विचारांच्या विरोधात मी आहे. कारण त्याचे विचार हे समाज हिताचे नाहीये, समाजाचं वाटोळ करणारे आहे. त्याचे विचार हे कुठल्या तरी पक्षाला मोठं करणारे आहेत, स्वार्थी विचार आहेत. त्यामुळे मी त्याच्या विचारांच्या विरोधात आहे. माझी लढाई ही त्याच्या विरोधात नाहीच आहे. कोण तो माणूस? का मी त्याच्या विरोधात लढू? माझी लढाई आहे ती कुठल्याच व्यक्तीच्या विरोधात नाहीये, तर त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे. लढाई विचारांची आहे, विचारांनी लढा. काय रे, तुम्हाला माहिती स्त्रीला गलिच्छ केलं, तिला घाण घाण बोललं म्हणजे ती खचेल. पण तुम्ही विसरलात ही संगीता वानखेडे आहे. तुम्ही मला कितीही गलिच्छ बोललात तरी मी गोधडी अंगावर घेऊन झोपून राहणारी बाई नाही. मी दरवाजा आतमध्ये लावून नाही का घरातमध्ये धुमसून रडणारी बाई नाही. मला रडावंसं वाटलं ना, मी अगदी ऑनलाईन येऊन रडत असते मन मोकळेपणाने. हे जे तुम्ही लावलेत ना नाटकं करणं की ही अटक होणार नाही, 2-4 जणांना होईल, नंतर जामीन भेटून जाईल. कारण आम्ही काय त्या बाईला भेटलोच नाही. आम्ही सोशल मीडियावर ती ज्या पद्धतीमध्ये ट्रोल करत होती, आम्ही जरांगीच्या बाजूने आमची बाजू मांडत होतो. ह्या गोष्टी तुम्ही न्यायालयासमोर मांडणार आणि तुम्ही सुटून जाणार. तुम्हाला माहिती किती दिवस आत जाऊ? महिनाभर, 15 दिवस, 2 महिने बाहेर तर येऊ, परंतु हिला बरं तुम्ही सुपाऱ्याही माझ्या दिलेले आहेत हे मला माहिती आहे. परंतु काय गोच्या होतोय मला माहित नाहीये. तुमच्या सुपारी देणाऱ्यांना मी सापडते का सापडत नाही हेही मला माहित नाही. का मला तर काय आता पोलीस प्रोटेक्शन नाही बघा. मी वारंवार सांगते, बरेच दिवस झाले. ज्या वेळेला होतं त्याही वेळेला मी घेऊन फिरत नव्हते कुठेही. तुम्ही या सांगवी एरियात या विचारा, संगीता वानखेडे किराणा दुकानात गेली तरी एकटी जात होती, दुनाला गेली तरी एकटी जात होती, भाजीला गेली तरी एकटी जात होती, चाकणला माझ्या आईकडे गेली तरी मी एकटी जात होती. पोलीस माझ्या इथं बसून असायचे. ए बाबा माझ्याकडे 4 व्हीलर नाही तुम्हाला घेऊन फिरायला. मी 2 व्हीलरवर कुठं फिरू तुम्हाला घेऊन? नाही माझ्याकडे 4 व्हीलर. आणि ते कॅब करून जायला मला परवडत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला ठेवलंय प्रोटेक्शनला, माझ्या तिथं बसून राहा तुम्ही, मला काही गरज नाही, माझ्यासोबत फिरू नका. मी माझी आपल्या तर स्कूटीवर जायची जिथं कुठं जायचं असेल तिथे. त्यामुळं तुम्ही कितीही मला ट्रोल केलं, कितीही मला धमक्या दिल्यात, कितीही बायका सुद्धा माझ्या विरोधात उभ्या केल्यात ना, तरी काय घंटा फरक पडत नाही बघा मला. काय करायचं ते करा, अगदी मन मोकळेपणाने करा. संगीता वानखेडे ना काल थांबलेली होती ना आज थांबलेली आहे ना भविष्यात थांबेल, एवढं लक्षात ठेवा. ती कधीही थांबणार नाही. तिचा लढा जो आहे ना तो चुकीच्या विचारांच्या विरोधात आहे, चुकीच्या समूहाविरोधात आहे बरं का. कुठल्याही व्यक्तीविरोधात माझा लढा नाही. त्यामुळे तुम्हाला खुशाल काय करायचं ते करा, नो प्रॉब्लेम. मला त्या 4 दादांनी जे समजावून सांगितलं ना ते फार बरं वाटलं. म्हणजे असं जे नाही का असं भरलं होतं फार डोक्यामध्ये, फार त्रास व्हायला लागला होता, ते अगदी खाली होऊन गेलं. म्हणजे असं असतं ना, आपण म्हणतो देव आहे आणि खरंच आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात तो आपल्यासोबत येत असतो. आपल्याला ज्या वेळेला म्हणजे मला तर फार मोठा अनुभव आहे बघा. माझे मामा असतील, माझे गुरु किंवा माझे स्वामी असतील, मला खूप सपोर्ट करतात ती लोक. आणि देव आहे. मी देव, देश आणि धर्म या गोष्टीला मानणारी आहे. हो मी आहे.
मी आहे या बाबतीतमध्ये, मी मान्य करते की हवा दिसत नाही परंतु ती आहे. म्हणजे काय तर देव आहे. आणि मला फार वेळा असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळं आज त्या चारही दादांनी देवाच्या रूपानेच मला कॉल केला म्हणायला हरकत नाही आणि फार समजावून सांगितलं मला की आणि कौतुकही केलं. कौतुकाची शाबासकीची थापही दिली. ही कुठल्या अवॉर्डपेक्षा कमी नाही आहे हो, कुठल्या ट्रॉफीपेक्षा कमी नाही आहे. त्यामुळं ऑल द बेस्ट. ऑल इज काय बोलतात त्याला, ऑल इज वेल. एकाने त्यातले मला बोलले की ताई ऑल इज वेल, एवढं लक्षात ठेवा. टेन्शन घ्यायचं नाही. संगीता वानखेडे टेन्शन घेणारी नाही. या लोकांचा मुद्दाच तो आहे की तुम्हाला खच्चीकरण करायचं, तुम्हाला टेन्शन द्यायचं. काही स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेत. तिला रिपोर्ट करा, तिला रिपोर्ट मारा, तिला रिपोर्ट मारा. म्हणजे तिचं आहे ना चॅनल पडलं नाही पाहिजेत, तिला ना व्ह्यूज मिळाले नाही पाहिजे, तिला ना काय रे तुमच्या या गोष्टीने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे. माझं झिरो बालबुद्धी आहे तुमची.